नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा तुमचे नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीचे झटपट असे मालवणी वडे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण वड्यांसाठी लागणारी पीठं बघूया। ही मी 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी मी बेसन घेतलं आहे। त्यानंतर पिठात टाकण्यासाठी चवीनुसार मीठ, त्याचबरोबर पिठामध्ये थोडा खमंगपणा येण्यासाठी 2 चमचे मी धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 काळी मिरी। अशा प्रकारे आता आपण हे छान खमंग भाजून घेणार आहोत। तवा आपण तापत ठेवला होता अगोदरच। आता आपण धने टाकून हलक्या आचेवरती भाजून घेऊया। जास्त काळपट करायचे नाहीये, थोडंसं त्याला धग लावायचा आहे। धने आपले आता छान भाजून झाले आहेत, आपण ते आता उतरवून घेऊया। आपण यामध्ये जिरं आणि बडीशेप हे दोन्ही तसंच त्या प्रकारे थोडं मंद आचेवरती थोडंसं भाजून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये दमटपणा निघून जाईल असं। याचबरोबर आपण काळी मिरीचे दाणे टाकणार आहोत। जिरं, काळी मिरी आणि बडीशेप आपली भाजून झाली, आपण हे उतरवून घेऊया आणि त्यावर आपण मेथी टाकू। तवा गरम असल्यामुळे मी गॅस बंद करून त्यावरती आता हे थोडंसं असं परतवून घेणार आहे। जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर मग ते मेथी दाणे जास्त भाजले तर कडवट होतात। हे पण आता आपण उतरवून घेऊया। आता आपलं हे सर्व साहित्य थोडंसं थंड झालं की छान बारीकसर वाटून घेऊया। आता आपण सर्व पीठ एकत्र करून पीठ मळून घेणार आहोत। हे तांदळाचं पीठ आहे जे मी 2 वाट्या घेतलेले आहे। त्यानंतर हे गव्हाचं पीठ 1 वाटी, हे ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आपण आणि त्यात हे अर्धा वाटी आपण बेसन टाकूया। त्याचबरोबर हे मी छान फाईन एकदम पावडर बनवून घेतलेले आहे, ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडेसे पण कण राहिले नाही पाहिजेत, कण जर त्याच्यामध्ये राहिले तर आपला वडा फुगणार नाही। आणि आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। सगळी पीठं एकजीव करून घ्यायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने। आणि आपल्याला हे पीठ आता छान गरम पाण्याने मळायचं आहे। मी गरम पाणी ऑलरेडी तापतच ठेवलेलं आहे। आता आपण हे सर्व पीठं व्यवस्थित 1 मिनिट एकजीव करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून थोडं थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि आपण हे थोडं थोडं करून मळून घेणार आहोत। भरपूर गरम आहे हे पाणी, तुम्ही चमच्याचा वापर करू शकता, मी हातानेच करते। जास्त गरम असल्यामुळे हात भाजू शकतो। आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला मळायचं, जास्त घट्ट किंवा जास्त पातळही मळायचं नाही, मध्यम मळायचं आहे। आता आपलं हे पीठ आहे ना, आपण गरम पाण्याने मळल्यामुळे छान अजूनही गरमच आहे। आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये उतरवून घेऊया। आता हे उतरवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक असा छोटासा असा खड्डा करून घेणार आहोत। तर आपण हा खड्डा करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण अशी वाटीसारखं एक फॉईल पेपर ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे कोळ ठेवणार आहोत अशा पद्धतीने। हे मी कोळ यासाठी ठेवते कारण पीठ येण्यासाठी हे आपण कोळ ठेवणार। त्यावरती आपण छान तूप टाकणार आहोत आणि पुन्हा हे आपण असं बंद करून ठेवणार आहोत। त्यामुळे हे पीठ यायला लवकर मदत होते। तुम्ही पाहू शकता 4 तास झालेत, आपलं पीठ छान मुरलं आहे आणि हे आता आपण कोळ काढून घेणार आहोत आणि आता आपण छान गोळे करून घेऊया छोटे छोटे। प्रकारे आपले हे पिठाचे सर्व गोळे करून झालेले आहेत। आता आपण वडे थापायला घेऊया, तोपर्यंत मी तेलही गरम करत ठेवलेलं आहे। तर आपण या प्लास्टिकला सुरुवातीला असं तेल लावून घेणार आहोत आणि आपला हा पिठाचा गोळा ठेवून अशा पद्धतीने आपण थोडा थापून घेणार आहोत। हे बघा, असं आपण त्याला थापून घेणार आहोत। भाकरीचं जेवढी आपल्याला जाडी असते तेवढंच जाडी ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपण बाकीचे पण गोळे थापून घेऊया।
अशा प्रकारे आपले आता वडे थापून झालेत. आपण आता तळून घेऊया त्यांना. चला, तेल आपले छान तापलेलं आहे. त्याच्यावरती आता वड्यावरती आपण असं तेल थोडं हळूहळू मारूया. आपला वडा किती छान फुगला आहे. तो एका साईडने व्यवस्थित तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला परतवायचा आहे. आपण जरा दुसऱ्या साईडने परतूया. एवढाच रंग येईपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता आपण दुसरा वडा सुद्धा टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व वडे छान तळून झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आतमधून सुद्धा आपले वडे छान शिजले गेलेले आहेत अशा पद्धतीने आणि छान कुसकुशीत झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे झटपट मालवणी वडे तयार झाले आहेत. तुम्हाला मी ही बनवलेली रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रकारे आपल्या अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.